नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या IBC इन्स्टिट्यूट प्रस्तुत या चॅनलवर, जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आणि सखोल तुम्हाला गोष्टी शिकवल्या जातात, डीपली तुम्हाला ह्या गोष्टींचं नॉलेज दिलं जातं। यात आज आपला टॉपिक असणार आहे वेळ, काम आणि वेळ, है ना। काम आणि वेळेबद्दल बरेचसे प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर चांगलं वेटेज ठेवतात। त्यामुळे या प्रश्नांना सोडवणं विद्यार्थ्यांना थोडं चॅलेंजिंग होतं, कारण की प्रश्न जास्त विचारले गेलेत म्हणजे प्रकारही भरपूर येतात, आणि ज्यावेळी भरपूर प्रकार येतात त्यावेळी प्रत्येक प्रकारासाठी विद्यार्थी वेगवेगळी मेथड शोधतात किंवा कुठून तरी वेगवेगळ्या मेथडने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळे खूप साऱ्या मेथड एकत्र झाल्यामुळे टाइमावर काय आणि कसं वापरावं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही। याच गोष्टीला नजर ठेवून, याच गोष्टींवर आपण काम करून तुमच्यासाठी एक युनिक मेथड डेव्हलप केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व एक्झाम्पलसाठी वेगवेगळे मेथड यूज करायची गरज नाहीये। सर्वांसाठी तुम्हाला एकाच मेथडने तुम्हाला सगळे एक्झाम्पल सोडवता येणार आहेत। कशा पद्धतीने आता हे आपण एक एक करून समजून घेऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला थोडे बेसिक्स माहित असायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला काम आणि वेळ या दोघांबद्दल माहित पाहिजे की काम आणि वेळ एकमेकांचे विरुद्ध असतात। जसं काम जास्त केलं की वेळ कमी लागतो, आणि जर कामच कमी केलं तर वेळ काय होणार आहे, जास्त लागणार आहे। तर हे एकमेकांचे विरुद्ध असतात, हे समजून घ्या। जसं ए नावाचा एक व्यक्ती आहे जो एखादं काम 6 दिवसात करतो, 6 दिवसात करतो, तर त्याचं एका दिवसाचं काम किती असेल, 1/6। तर हा वेळ आहे आणि हे काय असणार आहे, त्याचं काम असणार आहे। यामध्ये खाली त्याची इफिशियन्सी मेन्शन होते आणि वरती त्याने किती दिवस काम केलंय ते मेन्शन होतं। या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे जे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय ते सगळे व्यवस्थित कळतील। पहिल्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूया। पहिलं उदाहरण काय सांगतायत, 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात। दिवस किती ते माहित नाहीत, पण त्यांनी काय सांगितलंय, जर दिवसांची संख्या 2/3 केली, 2/3 म्हणजे आता 2 आधी होते 3, हो, मग 28 माणसं होती आणि 28 माणसं आधी 3 दिवस असं काम करत होती, आता 2च दिवस असं काम करणार आहेत। तर माणसं किती लागतील, त्यांनी काय सांगितलंय, 28 माणसे एक काम करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जर त्यांना काही दिवस लागतात, संख्या जर 2/3 केली, दिवसांची संख्या 2/3 केली, तर आणखी किती माणसं कामावर लावावी लागतील, आणखी किती माणसं, म्हणजे माणसं शोधायची आहे। इथे एक फॉर्म्युला कामाला आला मित्रांनो, MDH है ना। हा फॉर्म्युला तुमच्यासाठी सांगतो की M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास, म्हणजे किती माणसं किती दिवस किती तास काम करत होते याचा आपण हिशोब लावत असतो, आणि ह्या गोष्टीला आपण म्हणतो वर्किंग इफिशियन्सी। म्हणजे किती काम केलं, काम करण्यासाठी किती क्षमता लागली, त्याला वर्किंग इफिशियन्सी आपण असं म्हणतो। ओके, तर आपण हा MDH वाला फॉर्म्युला वापरलाय, ज्याच्यामध्ये माणसं आणि इथं दिवस, माणसं शोधायचेत आणि दिवस आपण इथून ते बनवून घेतले। त्यानंतर आपल्याला याला सॉल्व्ह करायचंय, म्हणजे 2ने भाग जाईल, 2 1 2 2 4 8 14 त्रिक 42, म्हणजे किती माणसं लागतील, 42 माणसं लागतील। पण प्रश्न काय विचारलाय, किती माणसे, आणखी किती माणसे लागतील, आणखी म्हणजे 28 आधीचेच आहेत आणि आणखी किती लागतील असं विचारतायत, म्हणजे 42 वजा 28 करणं आवश्यक आहे। 42 वजा 28 किती येणार, 14। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहजच उत्तर मिळतं। आपण एकच सिंगल फॉर्म्युला वापरलाय आणि त्या फॉर्म्युलाने आपण इतरही एक्झाम्पल अशाच फॉर्म्युलाने वापरणार आहे। आता बघा, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात। फॉर्म्युला कोणता आहे मित्रांनो, फॉर्म्युला आहे MDH। तर माणसं किती आहेत, 18, तास किती काम करतायत, 12, दिवस किती करतायत, 30। हे तुम्ही कसंही लिहा, फक्त गुणाकार असल्यामुळे तुमचा सिक्वेन्स तसाच असला पाहिजे असं गरजेचं नाहीये, तुम्ही कसंही लिहिलं तरी चालतं, माणसं, तास आणि दिवस। आता तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात करायचंय, किती तास करावं लागेल, अवर आपल्याला शोधायचे। चला करूया। सो इथे 0 0 गेला, बेसक 12, 6ने भाग जाईल, 6 6 36 आणि सायंत्रिक 18, म्हणजे तास किती लागतील, इथे हा 3 उरलाय, हा 3 उरलाय, 3 त्रिक 9 तास लागतील। म्हणजे डेली त्यांनी 9 तास काम करायला हवं। फॉर्म्युला लक्षात ठेवा, MDH। बरं, पुढच्या प्रश्नाकडे बघूया। छान छान प्रश्न आहेत, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये कामा येणारे हे प्रश्न, त्यामुळे एकाही प्रश्नाला स्किप करू नका, सगळे प्रश्न आहेत।
प्रत्येकासाठी छान मेथड, एकच मेथड आहे, छान मेथड आहे, ती व्यवस्थित समजली की तुमचं काम झालं. तुम्हाला वेगवेगळ्या मेथड बघायची गरज नाही. एकाच मेथडने तुमचे बरेचसे कामं होणार आहेत. बघा, एक काम 15 दिवसात, ए नावाचा एक व्यक्ती एक काम 15 दिवसात करतो, बी नावाचा व्यक्ती तेच काम 30 दिवसात करतो. तर ए आणि बी या दोघांनी एकत्र काम केलं तर किती दिवस लागतील? मग साधी गोष्ट आहे, आपल्याला दिवस शोधायचे. बरं, लक्षात ठेवा, जर आपल्याला दिवस शोधायचे तर लसावी शोधायचा आणि लसावी वरती लिहायचा. ओके, मग आता 15 आणि 30 यांचा लसावी किती येणार आहे? 30च येणार आहे. बरं, 15चा 30 बनण्यासाठी कशाने गुणावं लागणार होतं आपल्याला? 2ने. 15 दुणे 30 आणि 30चा 30 बनण्यासाठी 1ने. मग खाली काय लिहायचं? ह्या 2 आणि ह्या 1 हे जे अल्टरनेट नंबर्स आहेत, जे लसावी मिळण्यासाठी म्हणून आपण तिथे गुणतो, त्या नंबर्सची बेरीज. म्हणजे इथे काय येणार आहे? 2 आणि 1 3. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 10 दिवस. बघा, एकदम सोपं. आता हे तुम्हाला समजून सांगितलं म्हणून लिहावं लागलं नाही, तर उत्तर फक्त एका रफ कॅल्क्युलेशन मध्ये नक्की झालं असतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4. ए, बी आणि सी एक काम अनुक्रमे 24, 6 आणि 12 दिवसात करतात, तर तिघे मिळून ते किती दिवसात करतील? आत्ताच सांगितलं, 24, 6 आणि 12 यांचा लसावी घ्यायचा, तो 24 येतो. बरं, 24ला कोणाची गरज आहे? 4 सक 24. 6ला कोणाची गरज आहे? 6 चोक 24. 12ला कोणाची गरज आहे? 12 दुणे 24 आणि यांची बेरीज खाली लिहायची, जो नियम आहे. म्हणजे इथे 12 येणार आहे, म्हणजे इथे उत्तर येणार आहे 12 दुणे 24. सॉरी. 5वा प्रश्न बघा. एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तेच काम 12 मजुरांना किती दिवस लागेल? 9 मजूर 8 तास घेतात, 12 मजूर किती तास घेतील? आठवला फॉर्म्युला तुम्हाला? MDH. बाकी व्यतिरिक्त काहीच नाही. मग आता आपल्याला काय करायचंय? 4 त्रिक 12, 4 दुणे 8, 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6. अशा पद्धतीने सहजच हे उत्तर आपल्याला मिळून जातं. हा झाला प्रश्न 5वा. प्रश्न 6वा बघा, छान प्रश्न. 15 कामगारांच्या एका गटातील 5 जण लांबीच्या आणि सुतारकाम दोन्हीही चांगले आहेत. ओके, लांबी आणि सुतारकाम असे वेगवेगळे काम आहेत. 15 जणांचा गट आहे. त्या 15 जणांच्या गटामध्ये 5 जण लांबी आणि सुतारकाम असे दोन्ही गोष्टी करतात, 3 जण फक्त सुतारकाम करतात. ओके, 3 जण दोन्ही कामात चांगले नाही. व्हेन डायग्रामच्या स्वरूपात जर आपण याला मांडलं तर हा जो टोटल आहे हा किती जणांचा गट आहे? 15 जणांचा गट आहे. हे पूर्ण जे आहे 15 जणांचं. त्यामध्ये लांबी आणि सुतारकाम, लांबी आणि सुतारकाम मी असं जोडून करतो छानपैकी, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय करतोय मी. बघा, असं लांबी आणि सुतारकाम असं का केलं मी? कारण की लांबी करणारे काही लोक आहेत, सुतारकाम करणारे काही लोक आहेत, आणि लांबी आणि सुतारकामाची संख्या दिली आहे. म्हणजे या दोघांचं मिक्सचर किती दिलंय? ते 5 दिलंय. म्हणजे इथे लांबी आणि सुतारकाम दोघंही येणारे लोक किती आहेत? 5 आहेत. बरं, त्यानंतर फक्त सुतारकामात चांगले किती लोक आहेत म्हणतायत? ते फक्त 3 जण आहेत जे सुतारकामात चांगले आहेत. फक्त सुतारकाम म्हणजे सुतारकाम आणि लांबी या दोघांमधला जो कॉमन पार्ट आहे तो सोडून फक्त सुतारकामवाले लोक जे 3 आहेत. बरं, 3 जण कोणत्याही कामात चांगले नाही. 3 हे आउटसाइडला आहेत. 3 कोणत्याच ना याच्यात आहे ना याच्यात आहे, हे 3 बाहेरच्या साईडला आहे. बरं, मग बघा आपल्याकडे लोक किती होती? 15. हिशोब कितीचा लागलाय? 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. 11 लोकांचा लागलाय, म्हणजे 4 लोक इथे येतील. मग त्यांनी काय विचारलंय बघा, तर त्यापैकी किती जण लांबी कामात चांगले आहेत? लांबी कामात. मग फक्त लांबी काम असं नाही विचारलंय त्यांनी. लांबी कामात, मग लांबी कामात हे 4 तर आहे, हे 5 पण आहे. 5 आणि 4 किती झालेत? 9. तर टोटल किती जण आहेत? 9 जण आहेत जे लांबी कामात चांगले आहेत. वेन डायग्राम थ्रू तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. नसेल कळालं तर थोडासा व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल सगळ्या गोष्टी. जॉन एक घर 15 दिवसात रंगवू शकतो, जॉय तेच काम 10 दिवसात करू शकतो आणि जेसला तेच काम पूर्ण करायला 5 दिवस लागतात. तिघांनीही एकत्र काम केले तर कामाचा किती भाग ते एका दिवसात पूर्ण करतील? म्हणजे एका दिवसात पूर्ण होणारा कामाचा भाग म्हणजे मला काय शोधायचंय? काम शोधायचंय. जर तुम्हाला काम शोधायचं असेल तर मगाशी दिवस शोधण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं? लसावी कुठे लिहायचा असतो? वरती, आणि खाली ते नंबर लिहितो आपण आणि त्यांची बेरीज लिहितो, जे लसावी येण्यासाठी कारणीभूत असतात. आपल्याला हेच उलट करायचंय, कारण की वेळ आणि काम एकमेकांच्या विरुद्ध असतात.
तर मग आपल्याला हे वेळ शोधण्यासाठी आपण केलं होतं. आता आपण जे बघतोय ते काम शोधण्यासाठी, कारण की कामाबद्दल प्रश्न आहे. म्हणजे हे उलट लिहावं लागेल, जे काही नंबर असतील त्यांची बेरीज वरती आणि खाली काय येणार आहे, लसावी. मग आपण काम शोधणार. बघा आता आपण काय करायचं, हे 15 दिवस, हे 10 दिवस आणि हे 5 दिवस, या तिघांचा लसावी घ्यायचा, जो किती येणार आहे 30. मग 15 दुणे 30 म्हणजे वरती 2 लिहिणार, 10 त्रिक 30 म्हणजे वरती 3 लिहिणार, 5 सक 30 म्हणजे वरती 6 लिहिणार आणि सगळ्यांची बेरीज करणार, म्हणजे येणार किती 11/30. आणि हेच तुमचं एका दिवसाचं त्यांनी केलेलं सोबतचं काम. येतंय लक्षात? व्यवस्थित बघा. आता ही टेक्निक मी माझ्या ऑफलाईन लेक्चरमध्ये एकदम बेसिक पासून शिकवतो, तसं आत्ताही सगळं सांगतो आहेच, पण याचा जास्तीत जास्त सराव जो होतो तो ऑफलाईन मध्ये होतो. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्हाला पण सराव मध्ये घ्यावा लागेल, तुम्हाला परत परत बघावं लागेल. ते सरावात आलं की तुम्हाला लगेच कळेल. तसं आयबीसीचे स्टुडंट हे पटकन कनेक्ट करतील की मी काय करतोय ते. पण जे इतर विद्यार्थी आहेत त्यांनी हे प्रश्न काळजीपूर्वक ऐकावेत, काळजीपूर्वक बघावेत आणि सोडवूनही बघावेत, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित कळतील. 7 विद्यार्थी 7 प्रकल्प. प्रकल्प म्हणजे काम आहेत. 7 विद्यार्थी 7 प्रकल्प. आपला फॉर्म्युला आठवतो ना, एमडीएच. अजून एक गोष्ट सांगतो, डिवाइड बाय डब्ल्यू असतं. डब्ल्यू म्हणजे वर्क. मग काम जे काही दिलं गेलंय ते कुठे लिहावं लागतं आपल्याला, खाली, म्हणून खाली लिहिलंय. तर 7 व्यक्ती 7 प्रकल्प 7 दिवसात पूर्ण करतात. त्यांचं म्हणणं आहे एक प्रकल्प म्हणजे काम झालं, ते खाली लिहायचं. एक विद्यार्थी किती दिवस लावेल, दिसतं इथे, किती दिवस लावेल, 7 दिवस लावेल. कधी कधी प्रश्न खूप सोपे असतात, पण आपल्याला ते बघताना, आपल्याला ते विचार करताना अवघड वाटतात, कारण की आपण तेवढा सराव केलेला नसतो. त्यामुळे सराव ठेवायचा ह्या गोष्टींचा, म्हणजे तुम्हाला हेच प्रश्न सोपे वाटतील, पण त्याला सरावाची गरज नक्की लागते, हे मात्र लक्षात ठेवा. बरं, हे 2 प्रश्न आपण ह्या पेजवर सोडवू. प्रश्न बघा काय सांगतायत. ए आणि बी हे 20 दिवसात काम करतात, बी आणि सी ला 30 दिवस लागतात, ए आणि सी ला 40 दिवस लागतात. तर ते हे काम फक्त ए आणि सी ला किती दिवसात करता येईल त्याचं प्रमाण सांगायचं. बरं, ए आणि बी, बरं तुम्हाला ही आयडिया सांगतो की ए बी दिलाय, बी सी दिलाय आणि ए सी शोधायचा आहे, तर नेहमीप्रमाणे लसावी शोधा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2दा ए आलेला दिसतोय, 2दा बी आलेला दिसतोय, 2दा सी आलेला दिसतोय. हा 2 मात्र लक्षात ठेवा. का बरं लक्षात ठेवा हे मी सांगणार आहे, पण तुम्हाला ते कळेल की आपण ते गणितात शेवटी कसं वापरतो. पण सगळ्यात पहिले व्यवस्थित हे गणित बघा. या गणितामध्ये ए आणि बी चे 20 दिवस, बी आणि सी चे 30 दिवस, ए आणि सी चे 40 दिवस. मग या तिघांचा लसावी 120 म्हणून जर घेतला तर 20ला कोणाची गरज आहे, 20ला. बरं, आता एक काम करूया, आपण काम शोधूया, कारण की आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला भविष्यात सांगतो. आता वेळ शोधण्यासाठी लसावी वरती लिहितात आणि काम शोधण्यासाठी लसावी खाली लिहितात. आता हे सांगत नाहीये की काम का शोधायचंय, ते तुम्हाला नंतर सांगतो. पहिले आपण काम शोधून घेऊ. 20, 30 आणि 40चा लसावी येतो 120. 20 सक 120 होतात. इथे 4 गुणलं तर 120 होतील, 4 गुणलं तर, आणि इकडे जर आपण 3 गुणलं तर 120 होतील. तर मग इथे 6 आणि 4 10 आणि इथे 3 म्हणजे 13, म्हणजे आपल्याला मिळालं 13/120. आणि हे जे आहे हे आपलं जे काम होतं, हे 2दा ए, 2दा बी, 2दा सी आलंय, म्हणून 1/2 करायचं, कारण की ते 2दा आलेत. म्हणजे किती येणार, ते 13/12 दुणे 24, 240. म्हणजे आता जे मला मिळालंय ते ए, बी आणि सी या तिघांचं मिळून किती काम करतात ते मिळालंय 13/120. ही टेक्निक लक्षात ठेवा. जरी काही गोष्टी कळत नसतील तरी सुद्धा काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, कारण की हे गणित बदलणार नाहीये. मग मान्य करायचं की जर काम शोधायचं असेल तर कामाच्या वेळी गुणिले 1/2 करा, कारण की प्रत्येक जण 2-2दा आला होता. आणि जर वेळ शोधायचं असेल तर फक्त गुणिले 2 करा, कारण की वेळ आणि काम एकमेकांच्या विरुद्ध आहे. इथे 1/2 केलंय म्हणजे तिथे 2 करायचंय. मग काय शोधायचंय, वेळ की काम, त्यावर तुम्ही ठरवायचं की 1/2 लिहायचा की 2. काम शोधायचं असेल तर 1/2 लिहायचा, वेळ शोधायचा असेल तर गुणिले 2 करायचा, कारण की 2दा ए, 2दा बी, 2दा सी आलेला असतो म्हणून. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. काय बऱ्याच जणांना चिडचिड होईल या गोष्टीची की सांगितलंच नाही, पण प्रत्येक गोष्ट इतकी डीपली एक्सप्लेन करणं किंवा समजून घेणं हे फारसं गरजेचं नाहीये, कारण की प्रश्नाचे प्रकार बदलत नाहीत. मी
ए प्लस बी प्लस सी मधून काय मायनस करणार आहे माहित आहे? ए बी, म्हणजे ए बीचं काम. मी जर ए प्लस बी प्लस सीच्या कामातून ए बीचं काम मायनस केलं तर मला कोणाचं काम मिळणार आहे? सीचं काम मिळणार आहे. पण थांबा, आपल्याला एचं काम शोधायचं ना पहिले, म्हणून मी मायनस एचं काम शोधण्यासाठी बीसीला मायनस करतो, कारण की एबीसी मधून बीसी मायनस झाला तर एच मिळणार आहे. याच्यावरनं मला एचं किती काम आहे ते कळेल. बरं, तसंच मला सीचं पण काम मिळणार आहे. कसं मिळणार आहे? ए बी आणि सी यांचं एकत्रित कामातून मी जर ए बीचं मायनस केलं तर मला सी मिळणार आहे. बरं, हे कसं करतात? लसावी घेऊन करतात. म्हणजे इथे 8ने गुणावं लागेल, बरोबर. आणि इकडे कितीने गुणावं लागणार आहे? 12ने गुणावं लागणार आहे. म्हणजे इथे काय व्हॅल्यू मिळेल बघा बरं. म्हणजे छेद तर सारखा होईलच. मी इकडच्या साईडला लिहितो. ए साठी काय व्हॅल्यू येईल आपलं बघा. 13तनं 8 गेले म्हणजे 5 भागिले 240. आणि बी साठी तिकडचं गणित इकडे लिहितोय. 13तनं 12 गेले 1 भागिले 240. मग जर त्यांचा छेद सारखा असेल तर तो कॅन्सल करा, कारण की आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. मग 5 1 हे गुणोत्तर आलं, पण हे कसलं आलं? कामाचं आलं, कारण की आपण कामाचा हिशोब केलाय. आता वेळ जर शोधायची असेल तर वेळेसाठी आपल्याला उलट लिहावं लागतं. म्हणजे उत्तर काय मिळणार आहे आपल्याला? 1/5, कारण की काम आणि वेळ हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध आहेत. 10वा प्रश्न बघा. 12 व्यक्ती एकत्र मिळून 10 दिवसात काम पूर्ण करतात. तेच 8 दिवसात करायचंय तर माणसं किती लागतील? असंच आहे ना? हो, असंच आहे. तर मग 4 दुने 8, मग 4 त्रिक 12, 2 पंच 10 आणि 5 त्रिक 15 माणसं लागतील. इथे खाली ऑप्शन आहे, थोडा झाकला गेलाय, पण उत्तर 15 असणार आहे. बरं, क्वेश्चन नंबर 11 आणि 12 या दोघांकडे बघूया. एक्स हा वायच्या 3 पट वेगाने काम करतो. एक्स आणि वाय 3 पट काम करतो म्हणे काम. त्यामुळे एक काम करायला वाय पेक्षा 40 दिवस कमी लागतात. कोणाला? ए ला. बरं, काम आहे ना हे. काम आणि वेळ कसं असतं? एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे हे काय असेल? 1/3 असेल. मग आपल्याला तेच म्हणत होते ना की वायला 40 दिवस नाही, इथे काय आहे? हा, तर काम करण्यास वाय पेक्षा 40 दिवस कमी लागतात. कोणाला? एक्स ला. दिसतं पण आहे, वेळ कमी आहे, याचा जास्त आहे. दोघांमध्ये फरक 2चा आहे. 2ला 40 म्हणायला हरकतच नाही. 2 म्हणजे काय असेल? 40 असेल. 2 म्हणजे 40, तर 1 म्हणजे काय मिळेल? 20. 1 म्हणजे जर 20 मिळाला तर ही 1 म्हणजे 20 ची किंमत इथे टाकता येईल 30 दुने 60, आणि ही इथे पण टाकता येईल 20 एक 20. म्हणजे एक्सला इतका वेळ लागतो आणि वायला इतका वेळ लागतो एखादं काम पूर्ण करायला. दोघां मिळून किती दिवसात होईल असं विचारताय. मग 20 आणि 60चा लसावी घ्यायचा, जो 60 येईल. 20 त्रिक 60 आणि 60 एक 60, 3 आणि 1 4, यांची बेरीज इथे खाली लिहायची आणि 4ने भागायचं. 4 एक 4, 4 पंच 20. म्हणजे दोघां मिळून किती वेळ लागणार आहे? 15 काय दिलंय? दिवस. हो, 15 दिवस लागतील. बरं, पुढचं बघूया आपण. एक इमारत बांधण्यासाठी 30 मजुरांना 60 दिवस लागतात. 30 मजूर आहेत, 60 दिवस लागतात. तीच 150 मजुरांकडून बांधून घ्यायची. 150 मजूर किती दिवस लागतील? एवढंच विचारतात. सोपं गणित. मग 0 0 गेला, 3 5 15, 5 इकडे येताना भागाकार, गुणायला ना भागाकार होईल. काहीतरी चुकतंय आपलं. हा, एक इमारत बांधण्यासाठी 30 मजुरांना 60, मी 0 लिहायचं विसरलो, तर इथे 60 म्हणजे 0 येणार होता. 60 आणि इकडे हा भागायला येणार आहे. 5ने भागायचं. 5 एक 5 आणि 5 दुने 10. म्हणजे किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. फॉर्म्युला कुठला आहे मित्रांनो? MDH इक्वल टू MDH. हाच फॉर्म्युला आपण यूज करतोय. त्यानंतर पुढचं बघा. ए व बी एकटे एक काम अनुक्रमे 9 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. जर ए ने कामास सुरुवात करून दोघांनी 1 दिवस काम केलं, म्हणजे 1 दिवस, म्हणजे एकदा ए येईल एकदा बी येईल, असं काम केलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? सोपा प्रश्न आहे. एचं 1 दिवसाचं काम 1/9, बीचं 1 दिवसाचं काम 1/12. दोघं करतायत, पण हे किती दिवसांचं झालं? मग 2 दिवसांचं झालं. का बरं? कारण की दिवस आड येणार आहेत ना. हे 1 दिवस, 1 दिवस. म्हणजे दोघांचं जर आपल्याला बघायचं असेल तर ते 1 दिवसात बघता येणारच नाहीये. आपल्याला ते बघावं लागेल 2 दिवसात. मग हे 2 दिवसाचं काम आहे. मग आता आपण यांचा लसावी घेणार. काय येणार आहे तो? 36.
9 चौक 36, 12 त्रिक 36, 4 आणि 3 7, 7/36. 2 दिवसात त्यांनी 7/36 इतकं काम केलंय. बरं, मला काम पूर्ण जर करून घ्यायचं असेल तर मला 36/36 आणणं गरजेचं आहे. म्हणजे ते 1 होईल. 1 झालं की काम झालं. पण 36 तर बनत नाहीये. म्हणून मी इकडे 5ने गुणतो. म्हणजे 35 पर्यंत तरी जाता येईल. म्हणजे इथे 5 दुने 10 दिवसांचा हिशोब मिळाला. 35/36 एवढं काम केलं त्यांनी. मग उरलं किती काम बरं? 1/6. 36 मधून 35 गेलेत. म्हणजे किती उरलेत? 1. 1/6 एवढं काम उरलंय. सॉरी, 1/36. हा, इथे 36 मधून 35 गेले 1 आणि खाली 36. 36 पैकी 1 काम उरलंय. 36 पैकी 35 झालंय. उरलंय 36 पैकी 1 काम. आता हे 1 काम 36 म्हणजे 1/36 हे काम कोणाला करायला भेटणार आहे? ज्याने कामाची सुरुवात केलेली असते, नंतर तो पूर्ण करण्यासाठी पण तोच येतो. तर हे आपल्याला 1/36 कामाची सुरुवात एने केली होती. म्हणजे आता एच हे काम संपवायला येणार आहे. मग आपण बघायचं 1/36 हे जे दिलं जाणारं काम आहे ते मोठं आहे की 1/9 मोठं आहे? 1/9 मोठं आहे. मग दिलं जाणारं काम हा एका दिवसात किती करू शकतो? 1/9. मग किती दिवस लागतील हे आपल्याला कळतं. 9 चौक 36 म्हणजे 1/4 दिवस लागतात. म्हणजे आपल्याला हे 10 दिवस तर लागलेच. पुढे अजून किती दिवस लागलेत? 1/4. म्हणजे उत्तर काय असेल? 10 1/4 दिवस. अपेक्षा आहे की तुम्हाला कळालं असेल. कळालं नसेल तर काळजी करू नका. पुढचं एक्झाम्पल आहेच आपल्याकडे. सेम सारखंच घेतलंय कारण की प्रकार वेगळा आहे. आता तुमचे जर बेसिक माझ्याप्रमाणे क्लिअर असतील ना मित्रांनो, तर तुम्हाला नक्की माझे एक्झाम्पल्स कळतील. पण तुम्ही जर इकडून तिकडून अभ्यास करत असाल, 4 लोकांचे लेक्चर्स बघत असाल, वेगवेगळ्या मेथड शिकत असाल, तर तुम्हाला टाइमवर काही आठवणार नाहीये. हा माझा पर्सनल अनुभव मी सांगतोय तुम्हाला. विद्यार्थ्यांना मी खूप जवळून बघितलंय. 4 युट्यूबचे लेक्चर्स बघायचे, 4 वेगवेगळ्या लोकांना फॉलो करायचं. कुठलं तरी एकच करा. एकच. कोणीही असो, पण एकच करा. गंगा, राधा एकत्र अनुक्रमे 8 आणि 12 तास असं काम करतात. जर दोघींनी एकाड काम करायला ठरवलं तर गंगाने सकाळी 9 वाजता काम चालू केले तर काम कधी संपणार आहे? बरं, यावेळी गंगा काम चालू करते. बरं, म्हणजे 1/8 मगासारखंच 1/12 या दोघांचं काम आहे एकत्र. पण किती दिवसांचं? 2 दिवसांचं. नाही, तासांचं. दोघांचा लसावी घ्या. 24 येणार आहे. 8 त्रिक 24, 12 दुने 24, 3 आणि 2 5. आता आपल्याला 5चा 24 बनवायचा आहे म्हणजे काम संपेल. पण बनत नाही. जवळ जा, गुणिले 4 करा. म्हणजे इथे मिळेल 4 दुने 8 तास. 8 तासांचं काम किती मिळालं त्यांना? 8 तासाचं काम 20/24. बरं, मग याला छोटंही बनवू शकतो. तसं नंतरही केलं तरी चालेल. 24 पैकी 20 काम झालंय म्हणजे उरलं किती? 4/24. म्हणजे किती? 1/6. हे काम उरलंय. बरं, आता 1/6 हे काम कोणाला दिलं जाणार? सगळ्यात पहिले गंगाला, कारण की कामाची सुरुवात गंगाने केली होती. बरं, मला सांगा, गंगा एका दिवसात किती करते? एका तासात किती करते? 1/8. 1/6 मोठा आहे की 1/8 मोठा आहे? नक्कीच 1/6 मोठा आहे. लक्षात ठेवा, ज्यांचा अंश सारखा असतो तर छेदावर ठरतं की कोण मोठा आणि कोण छोटा. ज्याचा छेद मोठा तो खरं तर छोटा आणि ज्याचा छेद छोटा तो खरं तर मोठा असतो. मग आपल्याला हे कळालं की हे जे उरलेलं काम आहे म्हणजे जे दिलं जाणारं काम आहे ते जास्त आहे, हा पूर्ण करू शकत नाही. मग मी काय करणार? 1/6 मधून याचं 1 दिवसाचं काम मायनस करून घेणार. हा 1 दिवस वेगळा कॅल्क्युलेट करा. दिवस नाही, तास. हा 1 तास वेगळा कॅल्क्युलेट करा. आधीचे 8 तास, हा 1 तास. लसावी घ्या. काय येईल यांचा लसावी? 24. मग 6 चौक 24 आणि 8 त्रिक 24, 4 आणि 3 7. 7/24. ओके, तर हे काम आपल्याला करून घ्यायचं. सॉरी, चुकलं माझं. या दोघांची बेरीज केली मी. 4तनं 3 गेले, 1 उरतात. 1/24. एवढं काम आता परत उरलं. मग कोण करणार? आता गंगा तर येणार नाही. गंगाने काम करून झालं म्हणजे ती सुट्टीवर जाणार. आणि कोण येणार? राधा. राधा एका तासात किती करते? 1/12. मग सांगा, 1/12 मोठा आहे की 1/24 मोठा आहे? हो, यावेळी कोण मोठा आहे? 1/12. 1/12 मोठा आहे. दिलं जाणारं काम भागिले हा किती करू शकतो? 1/12. 12 दुने 24. म्हणजे याला किती दिवस लागेल? फक्त अर्धाच दिवस लागेल. मग कॅल्क्युलेट करा बरं, टोटल दिवस किती लागले? हे 8 तास, हा 1 तास आणि हा अर्धा.
म्हणजे 8 आणि 1 9 तास आणि 9.5 तास. 9.5 तास म्हणजे 9:30 9:30 तास म्हणा तुम्ही. 9.5 लिहितो मी. 9.5 तास. कुठून? 9 वाजतापासून. 9 वाजेपासून पुढे 9.5 तास कॅल्क्युलेट करा. 9 पासून 9 अधिक 9 केले तर 18 होतील, म्हणजे 18 वाजतील आणि वरतून अर्धा तास आहे बरं का. 9 आणि 9 18. 18 म्हणजे 6 वाजलेत आणि वरून अर्धा तास म्हणजे किती वाजले असतील? 6:30. ऑप्शन पैकी काय येईल? 6:30 PM हे आन्सर असणार आहे. बरं, अपेक्षा आहे की कळालं असेल. थोडी तब्येत खराब असल्यामुळे जास्त मला बोलता येत नाहीये, पण जास्तीत जास्त प्रयत्न करतो सगळे एक्झाम्पल सोडून देण्याचा. तर हे पुढचं गणित बघा. काय म्हणतात? ए, बी आणि सी एकत्रपणे 18 दिवसात काम पूर्ण करतात. ए हा 36 दिवसात करतो, बी हा 60 दिवसात करतो, सी एकटा किती दिवसात करेल? एबीसी मधून ए आणि बी मायनस केला की सी मिळणार आहे. तेच करायचं आपल्याला. तिघांचा लसावी काय येणार आहे माहिती आहे का? 360. 360 येण्यासाठी इथे कोणाची गरज आहे? 20ची. इथे कोणाची गरज आहे? 10ची. इथे कोणाची गरज आहे? 6ची. मग ह्या 20 मधून आपलं ठरलं ना या दोघांना मायनस करायचं. 20 मधून हे 16 गेलेत, म्हणजे किती उरलेत? 4. उत्तर असेल 90. अपेक्षा आहे तुम्हाला कळालं असेल मी जे काही केलंय. 18 मेज 12 दिवसात तयार करण्यासाठी 6 कामगार लागतात. 18 मेज तयार करायचे म्हणजे ते काम झालं. 12 दिवसात करायचे 6 कामगार, 12 दिवस, 18 मेज. तेच 36 मेज बनवायचे. काम खाली लिहितो आपण. 24 दिवस आहेत. कामगार किती लागतील असं विचारताय, म्हणजे माणसं किती लागतील तेच विचारताय. 18 दुने 36 बे 12, 12 12 कॅन्सल आणि उत्तर येणार 6. 17वं बघूया. एक गावातील 6 स्त्रिया रोज 8 तास काम करून 10 दिवसात काम पूर्ण करतात. 10 स्त्रिया 6 तास किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जर 16 कामगारांना 100 साखळ्या विणायला, किंवा काय जे लिहिलंय ते साखळ्याच म्हणूया, 16 कामगारांना 100 साखळ्या विणायला 21 दिवस लागतात. 16 कामगार 21 दिवस आणि काम किती केलं? 100. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 200 करायचं आहे. 12 दिवस आहेत, किती कामगार लागतील, माणसं किती लागतील? झालं. मग आता इथे बघा, म्हणजे हे 0 0 गेले, बेसक 12 झाला. 3 दुणे 6, 3 7 21, बे 8 16 आणि 8 7 56. इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशनचं स्पीड मात्र वाढवावं लागेल. काही एक्झाम्पल सारखे आहेत. आता हे 19 आणि 20 छान एक्झाम्पल्स आहेत बघा. पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो. पुरुषला मेन म्हणूया, स्त्रीला वुमन म्हणूया. सो पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो. पण हे कामाबद्दल आहे. आपण वेळेबद्दलच नेहमी बघत असतो, म्हणजे वेळ येणार इच्छित 2. तर स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करत आहे. स्त्री म्हणजे काय? वुमन. आणि मुलाच्या म्हणजे बॉय म्हणूया. तर दुप्पट काम करते. 2:1. पण रेशो काय मिळेल इथे? 1:2. कसला? वेळेचा. कारण की काम आणि वेळ एकमेकांचे विरुद्ध असतात. प्रॉब्लेम काय? वुमन इथे 2 आहे, वुमन इथे 1 आहे. पण वुमन तर माझ्यासाठी तिथे एक्झाम्पल मध्ये वुमन वेगवेगळे प्रकार नाहीच आहेत. वुमन नावाचा एकच प्रकार आहे. म्हणून आपण इकडे मल्टिप्लाय बाय 2 करू. म्हणजे आता आपल्याला मेन 1 मिळेल, वुमन 2 मिळेल. इथे आपण 2 बनवला वुमन, म्हणजे हा 2 वेगळा लिहायची गरज नाही. वुमन ऑलरेडी 2 लिहिलाय. फक्त एवढंच की हा 2 बनल्यामुळे याला लिहिता येईल, आपल्याला बॉयला लिहिता येईल. किती लिहिता येईल? 4. म्हणजे आपल्याला इथे सरळ सरळ म्हणायला गेलं तर 1 मेन म्हणजे 2 वुमन म्हणजे 4 बॉय, असं एक छोटस समीकरण मिळेल, जे कामाचं आहे. काय कामाचं आहे ते कळेलच. ते काय म्हणतायत? 1 पुरुष एक पुरुष अधिक 1 स्त्री अधिक 1 बॉय 7 दिवस काम पूर्ण करतात. तेच काम 1 बॉय किती दिवसात करेल? ह्या लोकांना 7 दिवस लागतात. 1 बॉयला किती दिवस लागेल? आठवतं फॉर्म्युला कोणता आहे?
MDH मित्रांनो, बाकी काही नाही वापरत आहे आपण. MDH इक्वल टू MDH. इथं H म्हणजे तास नाही दिलेत, पण माणसांचे प्रकार दिलेत म्हणून त्यांना आपण MWB असं म्हटलं. आणि दिवस, माणसं आणि दिवस असं दिलेलं आहेच. बरं, याच्यात गंमत काय माहिती आहे? याच्यात गंमत अशी आहे की आपल्याला जे शोधायचं आहे ते काय शोधायचं आहे बघा. आपल्याला डी शोधायचं आहे, म्हणजे दिवस शोधायचे आहेत. म्हणजे आपल्याला हे बाकी नकोय, मेन, वुमन, बॉय हा प्रकार नकोय. मग आपल्याला सगळ्यांना सारखं बनवावं लागेल. ऑलरेडी 2 बॉय आहेच आपल्याकडे, यांना पण बॉय बनवू. मग इथे दिसतच आहे, एक मेन म्हणजे किती बॉय? 4 बॉय. म्हणजे याच्याऐवजी काय टाकणार मी? 4 बॉय. एक वुमन म्हणजे किती बॉय? बरं, याला भागला आपण, 2 दुणे 4, तर एक वुमन म्हणजे 2 बॉय. इथे कळालं, 2 बॉय. मग बघा बरं, बॉय किती झालेत? 4 बॉय, 2 बॉय, 6 बॉय आणि एक 7 बॉय. 7 बॉय गुणिले 7 आणि 1 बॉय गुणिले दिवस. मग बॉय बॉय कॅन्सल झाला. बघा, आपला जो मेन हेतू होता की आपल्याला दिवस शोधायचा आहे, तर आपल्याला बाकीच्यांना कॅन्सल करावं लागेल, तर ते आपण असं केलं. म्हणजे डी इज इक्वल्स टू काय मिळणार आहे? 7 7 49. पुढचा, एक दिवसात ए हा बी च्या अर्धे काम करतो. ए आणि बी चं अर्ध काम करतो म्हणजे एकाच 2, पण हे कामाचं आहे. त्यानंतर बी हा सी च्या, नवीन रेशो मिळतोय आपल्याला, अर्धे काम करतो. हे जर सी हा एकटा काम 7 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. काम जर माहित पडलं तर वेळ पण माहित पडतेच ना मित्रांनो. हा 2 येईल आणि हा पण 2 येईल. उलट लिहायचं फक्त. प्रॉब्लेम हा आहे की बी इथं 1 दिसतोय, बी इथं 2 आहे. मग ह्या 2ला 1 बनवण्यासाठी यालाच 2 बनवूया. 2 आणि गुणून, म्हणजे ह्या इकडच्या समीकरणाला 2 आणि गुणलं तर ए काय असेल माझ्यासाठी? 4. बी काय असेल? 2. आणि बी इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे सी ला सोबत लिहिता येईल, जोडता येईल. तो येईल 1. म्हणजे आपल्याला ABC मिळाला. किती मिळाला? 4 2 1. यापैकी त्यांनी सी हा काम काय सांगितलंय? 7 दिवसात करतो. 1 म्हणजे 7, 2 म्हणजे 7 दुणे 14, 4 म्हणजे 7 चोक 28. म्हणजे आपल्याला त्यांचे दिवस कळालेत. ए ला किती दिवस लागतात? 28 दिवस. बी ला किती दिवस लागतात? 14 दिवस. सी ला किती दिवस लागतात? 7 दिवस. कळालं? आणि त्यांनी विचारलंय की तिघे मिळून किती दिवसात काम संपवतील, तर तिघांचा लसावी घ्यायचा, जो येणार 28. मग 28 1 28, 14 दुणे 28 आणि 7 चोक 28, म्हणजे 28 भागिले 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 7 ने आपण भागणार, तर उत्तर येणार 7 चोक 28. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जातं. बघा, टेक्निक फार सुंदर आहे. फक्त तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज आहे. जितकं रिवाइज कराल, जितक्या वेळा तुम्ही हे उदाहरणं बघाल, तितका तुमचा फायदा. जितकं नाही बघणार तेवढं तुमचं नुकसान. पुढचा, जर 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात. 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात. एवढं तुम्हाला कळायला पाहिजे मी काय लिहितोय. MDH डिवाइड बाय W. एक मुलगा एक पान, पान म्हणजे काम आहे, किती मिनिटात लिहिल, म्हणजे आपल्याला वेळ शोधायचा आहे, बरोबर की नाही. मग त्याला आपण आवर म्हणू. चला, डे म्हटलं तरी चालेल, आवर म्हटलं तरी चालेल. 5 तर गेला, शेवटी उत्तर काय मिळणार आहे? 5 मिनिटं. काहीही अवघड नाही. दिसायला असं दिसतं की आपल्याला ते समजतच नाही, पण याला जो फॉर्म्युला माहिती आहे, तो फॉर्म्युलात पुट केलं तर तुम्हाला काही अवघड जात नाही. 6 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. बरं, 6 पुरुष एक काम 6 दिवसात करतात. 6 पुरुष, पुरुषला मेन म्हणू, 6 दिवसात पूर्ण करतात. 2 पुरुष 3 स्त्रियांबरोबर काम करतात. म्हणजे हे समीकरणासाठी दिलंय की 2 पुरुष हे स्त्रियांच्या बरोबरीने काम करतात. म्हणजे असं कसं लिहायचंय बघा. पुरुष आणि स्त्रिया, मेन आणि वुमन म्हणूया. तर हे 2 पुरुष म्हणजे 3 बायकांच्या बरोबर. सरळ सरळ समीकरण लिहू, कारण की दिसतं पण आहे. 2 पुरुष बरोबरीने काम करतात 3 स्त्रियांच्या. ही कामाचंच मिळालं. 2 पुरुष म्हणजे 3 वुमन. तर ते म्हणतायत की 9 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 9 स्त्रिया म्हणजे 9 वुमन किती दिवस लावतील तेच काम करायला. कोणतं? हे. मग लिहा 6 मेन गुणिले 6. दिवस शोधायचे आहेत, म्हणजे वुमन आणि मेन हे सारखे झाले पाहिजे. म्हणजे इथे वुमन आहे, मेनला वुमन बनवा. हा, इथे पुरुष म्हणजे मेन होतं बरं का मित्रांनो. 2 मेन, पुरुषचा पी लिहिला मी. बरं, 2 मेन म्हणजे 3 वुमन आहे. तर 6 मेन म्हणजे किती? 6 बनवण्यासाठी इकडे 3 आणि गुणायची गरज आहे, इकडे 3 आणि.
3 दुणे 6, 3 त्रिक 9, म्हणजे 6 मेनला आपण 9 वुमन म्हणू शकतो. वुमन वुमन कॅन्सल झाला, डी डी कॅन्सल झाला, उत्तर आलं डी इज इक्वल्स टू 6 दिवस. एक मिनिट. इथे लिहिताना जरा माझी गडबड झाली मित्रांनो, खूप मोठी नाहीये, तुम्हाला कळाली पण असेल वाचता वाचता. 8 पुरुष एक काम 6 दिवसात करतात, इथं 8 पाहिजे होतं. माझी चुकी आहे, मी वेगळ्या पेनात लिहितो आणि ती काही खूप मोठी नाहीये हे तुम्हाला कळेलही, कारण की ते बघण्यात माझं थोडंसं गडबड झालं. इथे 8 येणार आहे. चालेल, मग आपण परत थोडंसं बदल होणार आहे, बाकी काही नाही. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांना वुमन बनवायचं आहे. 8 माणसं, 8 माणसांसाठी इकडे 4 ने गुणावं लागेल, म्हणजे 4 दुणे 8 माणसं होतील, इकडे पण 4 ने, म्हणजे 4 त्रिक 12 माणसं गुणिले 6, आणि इकडं काय होतं 9 वुमन इंटू डी. ओके, हे वुमन बनवलंय बरं का. 8 माणसं म्हणजे 4 त्रिक 12 वुमन, मला ते वुमन लिहायचं राहील. तर वुमन वुमन कॅन्सल होणार, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 दुणे 6 आणि 4 दुणे 8 दिवस. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. इतकं सहजरित्या आपल्याला ते सोडवता येऊ शकतं. 23वा प्रश्न. एक माणूस एक काम 5 दिवसात करतो. ठीक आहे, एक माणूस एक काम 5 दिवसात करतो, परंतु त्याच्या मुलाच्या मदतीने ते काम 3 दिवसात संपतंय. बरं, म्हणजे एकटा माणूस 5 दिवसात करतो, माणूस आणि त्याचा मुलगा ते 3 दिवसात करतं, तर मुलाला किती दिवस लागतील? लसावी घ्यायचा. दोघांचा लसावी काय येणार आहे? 5 त्रिक 15. बरं, मी काय करणार आहे माहिती आहे का, मॅन आणि बॉय यांच्यामधून मॅनला मायनस करणार आहे, म्हणजे बॉय मिळणार आहे. पण मायनस कसं करायचं ते आपण लसावी घेऊन करतो. 5 त्रिक 15, 3ला 15 बनवण्यासाठी 3 5 15 आणि 5ला 15 बनवण्यासाठी 5 त्रिक 15, 5तनं 3 गेलेत 2, म्हणजे उत्तर काय येईल? 7.5 दिवस. येतंय लक्षात? 7.5 दिवस. 24 आणि 25 दोन शेवटचे एक्झाम्पल्स. सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल करतो, म्हणजे सुभाष एका तासात किती पानं लिहितो? 5. सुभाष आणि प्रकाश मिळून 40 तास घेतात 300 पानांना. सुभाष आणि प्रकाश 300 पानं आणि 40 तास, म्हणजे किती येणार आहे? 4 7 28, 4 25, 7.5. म्हणजे सुभाष 5 आहे, 5 पानं लिहितो आणि हे दोघं मिळून 7.5. तर ज्यावेळी दोघं कामं करतात त्यावेळेस प्रकाश फक्त 2.5च पान काम करतो. बरोबर, कामाचंच लिहिलंय मी, हा फक्त 2.5च पान काम करतो आणि त्याला 30 पानं दिले गेले. 30 पानं आणि एका तासात तो 2.5 पान करतो. किती तास घेईल? 12 तास घेईल. ओके, व्यवस्थित बघून घ्या मी जे लिहिलंय ते समीकरण, आणि काही गोष्टी तुम्ही ह्या टॉपिक पर्यंत आलात म्हणजे अर्धवृद्ध गणित तुमचं झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली गेली पाहिजे की हे का आलं, कशासाठी आलं, का बरं आलंय, हे गरजेचं नाही आहे. तुम्ही विचार करा, 30 वरती का लिहिला, 2.5 खाली का लिहिला, आणि भागाकार केला आणि उत्तर कसं मिळालं, काय फॉर्म्युला वापरला गेला, फॉर्म्युला नाही काय लॉजिक वापरलं गेलं हे बघा. या प्रश्नामध्ये 4 पुरुष किंवा 6 मुले, 4 पुरुष किंवाला इक्वल टू लिहायचं, किंवा म्हणजे इक्वल टू 6 मुले म्हणजे बॉईज 12 दिवसात काम करतात, म्हणजे 12 या दोघांनाही द्यायचा. तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले. बरं, तुम्हाला इतक्यात कळालं असेल की किंवाला इक्वल टू लिहितात आणि आणीला अधिक लिहितात. 6 पुरुष आणि 3 मुले किती दिवसात करतील तेच काम, कोणतं दोघांपैकी काहीतरी एक लिहून घ्या. मी इकडचं लिहितो हवं तर. आता आपलं परम कर्तव्य काय, सगळ्यात पहिले आपल्याला डी शोधायचा, म्हणजे मेन आणि बॉईज निघून गेले पाहिजे. कसे निघतील ते दाखवतो. 2 दुणे 4, 2 त्रिक 6 ऑलरेडी केलंय आपण असं एक्झाम्पल. 2 मेन म्हणजे 3 बॉय. मग सगळ्यांना बॉय बनवा किंवा मेन बनवा. ऑलरेडी 2 बॉय आहेच, याला आपण बॉय बनवू. 6 मेन म्हणजे इथे 3 गुणणं आवश्यक आहे. 3 दुणे 6 होतील, म्हणजे इकडे पण गुणावं लागेल. 3 त्रिक 9 बॉय, म्हणजे याला आपण म्हणताना 9 बॉय म्हणणार. हे 9 बॉय आणि हे 3 बॉय म्हणजे किती झाले? 12 बॉय इंटू डी, इकडं 6 बॉय गुणिले 12. बॉय गेला, 12 गेला आणि डी म्हणजे किती मिळाला? 6.
अशा पद्धतीने वेळ आणि काम हा टॉपिक आहे. जितके छान छान एक्झाम्पल होते तुम्ही बघितलं असेल, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत नाही बसलो. कुठे कुठे विचारले गेलेत, कुठे कुठे विचारले गेलेत हे तुम्हाला लिहिलेलं असेल. कुठे कुठे विचारले गेलेत, तलाठी, SSC, SBI PO, SSC, वेगवेगळ्या एक्झाम्स, असं नाही आहे कृषी सेवक बघा SSC, परत नाशिक तलाठी. म्हणजे मी असं सांगत नाही बसलो की कोणतं एक्झाम्पल कुठे कामाला आलं, पण एवढं मात्र आहे की जेवढंही शिकवलं ते कामाचंच आहे. फक्त ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस, सराव हा करावाच लागेल. त्या व्यतिरिक्त अजून काही मार्गदर्शन हवं असेल, ऑफलाईन क्लासेस करा मित्रांनो. ऑनलाईनमध्ये मी शिकवतो जरी असलो तरी सुद्धा किती जण आतापर्यंत पाणी प्यायला उठले नसतील, किती जण कोणीतरी आवाज दिला निघून गेले नसतील. कन्सिस्टन्सी नसते इथे. आम्ही उठूच देत नाही, कोणाचा फोनही येऊ देत नाही, कोणाला बोलवू पण देत नाही. ऑफलाईन क्लासेस करा. ऑफलाईनमध्ये जास्त तुम्हाला शिकायला मिळतं. ऑनलाईनच्या भानगडीत सध्या खूप नुकसान होताना आम्ही बघतोय. नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.